नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष. मी आज तुमच्यासमोर एक वेगळा विषय घेऊन आलो आणि विषय आहे फ्रॉडचा. काल अधिवेशनामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी फ्रॉड विषयी, कशा प्रकारे फ्रॉड होतो, त्याच्या बाबतीत काय हेल्पलाईन सुरू केलेल्या आहेत या बाबतीमध्ये एक अधिवेशनामध्ये भाषण केलं. परंतु आपल्या जवळ, ठाण्याच्या जवळ असलेल्या डोंबिवलीमध्ये राहणारी ही निधी तिवारी, ही निधीचं वय 19 वर्ष, ही MSCच्या फर्स्ट इयरला आहे. आता गेल्या वर्षी तिचं गेल्या बिर्ला कॉलेजला. आणि या मुलीला हिच्या एका मैत्रिणीने फोन केला आणि तिला सांगितलं की मला तुझ्या बँकेचं अकाउंट खोलायचं, तुझं डॉक्युमेंट्स दे. ती मुलगी बँकेत अकाउंट खोलायचं काम करायचं, तिने सांगितलं मला 1000 रुपये मिळतील. हे सगळं केलं तर तिने तिचे डॉक्युमेंट्स दिले. पुढे झालं असं की तिच्या नावावर एक नव्हे तर 2-3 अकाउंट वेगवेगळ्या बँकेमध्ये खोलले गेले. आणि ते अकाउंट खोलल्याच्या नंतर या निधीच्या अकाउंटवर, एका अकाउंटवर पैसे घेतले गेले 2,60,00,000 रुपये आणि दुसऱ्या अकाउंटला घेतले 10 लाख रुपये. आणि अजून काय अकाउंट खोलले असतील तर तिला माहित नाही. हे तिच्या समोर आले, ते ती आपल्या समोर आणते. बरं, अकाउंट खोलताना मोबाईल नंबर तिचा आहे का? तर तिचा नाही. दुसऱ्या तिलाही कोणाचा तरी मोबाईल अकाउंट नंबर घेऊन तिच्या नावाने अकाउंट खोलले गेले. 2,60,00,000चं ट्रान्झॅक्शन तिच्या अकाउंटवर झालं. आणि हे पैसे कोणाकडनं घेतलेत? तर हे पैसे घेतलेले आहेत, मला वाटतं की महाराष्ट्र सोडून उर्वरित भागात, उत्तराखंडातल्या विविध भागांमधनं लोकांना फसवणूक करून, विविध खोटे आमिष दाखवून, भूलथापा मारून, कोणीतरी जेलला आहे असं दाखवून या सगळ्यांकडनं 2,60,00,000 रुपये हिच्या अकाउंटला घेण्यात आले. आता ही अमाऊंट खूप मोठी असणार आहे. ती 2,60,70,00,000ची अमाऊंट ही हिच्या एकीच्या अकाउंटमध्ये आता आम्हाला दिसते. आणि मला वाटतं 2,60,00,000 रुपये घेतल्याच्या नंतर आता हा माणूस भेटला का, की हे अकाउंट कोणी खोलले होते, ऑपरेट कोणी केले होते? तो हो, हा माणूस देखील सापडला. हा उल्हासनगर मधला एक माणूस आहे. आणि ह्या माणसाने हे सगळे जे झोल आहेत ते या माणसाने केलेले आहेत. ही मुलगी पोलीस स्टेशनला गेली. रितसर पोलिसांना याच्या बाबतीत तक्रार दिली की माझ्या अकाउंटला एवढ्या कोटीचे पैसे आलेले आहेत, माझी ती परिस्थिती नाहीये, हे अकाउंट कसे खोलले गेले हे मला माहित नाही. तिने सगळी तिच्याकडे जी माहिती होती ती डोंबिवलीच्या रामनगर पोलीस स्टेशनला डोंबिवलीच्या ही सगळी माहिती दिली. आता ही मुलगी तक्रार दिल्याच्या नंतर मागच्या 1 महिना झाला पोलीस स्टेशनला राऊंड मारते. 3 महिने झाले पोलीस स्टेशनला राऊंड मारते. त्या माणसावर कुठल्याच प्रकारची कारवाई होत नाहीये. म्हणजे एक मुलगी, तिच्याबरोबर झालेला फ्रॉड हा जर समोर आणत असेल, पोलीस स्टेशनला समोरून जाऊन तक्रार देत असेल, प्रूफ देत असेल, माझ्या अकाउंटला हे एवढे पैसे, तिने स्वतः अनेक बँकांमध्ये जाऊन त्या स्टेटमेंट काढल्या आणि ते सगळं दिल्याच्या